अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनिते नमन करून विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करून या त्रैमूर्तींचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असते असंख्यात समस्त सांडून या इथं काय कारण वास केला या स्थानाचे महिमान सांगा आम्ही विस्तारून म्हणून धरी सिद्धांचे चरण नामधारक तैवे ऐकोन तयांचे वचन सिद्ध मुनी संतोषोन सांगत तसे विस्तारून ऐका श्रोते एकचित्ते अश्विन वद्य चतुर्दशीशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यासी स्नान करावे त्रिस्थळीचे दया प्रयाग वाराणसीसी चला यात्रे पुत्र कलत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणी म्हणून या ऐकोन श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्ही आयती चला नेईन तुम्हासे ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महारशी शिष्य संहित श्री गुरुनी गुरु म्हणती शिष्यासी महिमा अपार संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष नदी भीमातरी अमरजा संगम थोर गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बर्वे परियेसी विशेष आपण उत्तर वाहे याचे पुण्य अपार आहे शताधिक पुण्य पाहे काशी होन परेसा अनेक अष्टतीर्थे असती तयांचा महिमा विख्यात जगती सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोन श्री गुरूंचे वचन विनविताती भक्तजन अमर जानती नाम कोणापासा उत्पत्ती श्री गुरु म्हणती भक्तांसी बरवे पुसले आम्हासी जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात जालंधर नामे निशाचर समस्त जिंकिले सुरवरा अपुले केले इंद्रपुर समस्त देव पळाले देवा दैत्य झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊने प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारिले असे देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारतो दैत्यांसी रक्त पडत असे भूमीसी अखिल दैत्य बिंदूंसी अधिक उपजीवी भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्यकुळ मारिले आमचे देव सकळ म्हणून आलो तुम्हापासी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रुद्र होऊन दैत्य निर्दाळन करावया इंद्र विनवी ईश्वरासी वधावया दैत्यासी जीवन आणावया देवासी ऐसा प्रतिकार करावा संतोषोनी गिरिजा रमन अमृत मंत्र उच्चारण घट दिदला तक्षण संजीवनी उदक देखा ते उदक घेऊन इंद्रराव शिंपताची समस्त देव उठून या अमर सर्व स्वर्गास जाती तैवेळ उरले अमृत घटी होती घेऊनी जाता अमर नाथे पडिले भूमी औचित्ये प्रवाह आला खितीवरी ते संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अगरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा या कारणे या नदीसी जे स्नान करती भक्तीसी काळ मृत्यून बाधे त्यासी अपमृत्यू घडे केली शतायुषी पुरुष होती रोगराईन पीडिती अपस्मरादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातकी अमृत नदी नामतीयसी संगम झाला भीमरथीसी तीर्थे झाली प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम कीर्तिकादी माघमासी स्नान करीती भक्तीसी इह सौख्य परलोकासी मोक्ष स्थाना पावती सोन सूर्य ग्रहणासी संक्रमण सोम अमावस्यासी पुण्यतिथी एकादशीसी स्नान करावे अनंत पुण्य साधिता प्रति दिवस जरी सदा करावे मनोहरी समस्त दोष जातीवरी जाती दुरी शतायुषी श्रितायुक्त होय ऐसा संगम महिमा ऐका पुढे सांगत असे तीर्थ विशाखा दिसे अश्वत्थ समुखा मनोरथ तीर्थ असे या तीर्थास्थानी केल्या मनोहर पाविजे काय कल्पवृक्ष स्थानी अनुपमे कल्पिले फळ पाविजे अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारो जे चिंतिती मनी मरू नरू पावती कामे अवधारा ऐसे मनोहर तीर्थे ठावे असावे प्रख्यात सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची गुण जे जन येऊनी सेवा करीती तयांचे मनोरथ पुरती न धरावा संदेह आता चित्ते ऐसे म्हणती श्री गुरुनाथा आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाण तुम्ही निरते दृष्टी पडता मुक्ती होते खून तुम्हास सांगेन कल्पवृक्षा ते पूजनी मग जावे शंकर भुवनी संगमेश्वरा असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे
जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण. भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वर ते नमोनी नमन करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करुणी मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडापासी. पुन्हा जावे सोमसूत्रासी. येणे विधी प्रदक्षिणा ऐसे प्रदक्षिणा देखा 3 वेळा करुणी ऐका. वृषभस्थानी येऊन निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषभ धरोनी तर्जनी अंगुष्ठ शृंगी. ठेवून पूजा पहावी दोन्ही नयनी. इंद्रासमान होय नर धनधान्यादी संपत्ती. लक्ष्मी राहे अखंडिती पुत्रपौत्र त्याचे होते. संगमेश्वर पूजलिया पुढे तीर्थ वाराणसी. अर्धे कोश परियशी ग्राम असे नागेशी. तेथेने उद्भव असे जाण याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त. सर्व संग त्याग करीत आपण रत अनुष्ठानात. सदा घ्याई शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळे. सदाशिव दिसे जवळे विप्रा आल्हादा सर्व काळे. देह भाव हिंडत लोक म्हणती पिसा त्यासी. निंदा करती बहुअसी दोघे बंधू असती तयासी. नामे त्यांची अवधारा एका नाम असे ईश्वर. दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करोनी अवेरा. आपण निघाले काशीसी करोनिया सर्व आयती. सर्व निघाले त्वरिती तया निशांत पाचिरीती. चला जाऊ म्हणून या ब्रह्मज्ञानी द्विजयनिका. पिसा म्हणती मूर्ख लोका पुससी म्हणे द्विजयिका. नका जाऊ काशीशी विश्वेश्वरा असे मज जवळे. दावीन तुम्हा तात्काळी आश्चर्य करती सकळे. दावी तुम्हा बंधुजन काशीस जावे अति प्रयास. तेथे भेटे तरिका सायास. म्हणून बोलता ती हर्ष तये वेळी अवधारा. इतुकी या उसरी विप्र गंगा स्नान करी. ज्ञानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तयाजवळ. विनवित असे शिवासी आम्हा नित्य पाहिजे काशी. दर्शन होय विश्वेश्वराशी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे तिची काशी त्वरिती. मणिक कर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एका निघाली कुंडी विषेक. नदी उत्तरे दिसेनिक एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून जैसे भागीरथी गहन. ज्या ज्या असती काशीत खुन समस्त असती तयासी. संगम झाला नदी भीमा तीर्थे असे काशी उत्तमा. आचार करती सप्रेमा बंधू ज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधूसी काशीस न जावे आमचे वंशी. समस्ते आचरावे ही काशी आम्हा शंकर सांगितले. आपले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी खुना. तुम्ही बुद्ध बंधू दोघे जण आराधावे ऐसे निरकले. दोन्ही जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा. सदा तुम्ही पूजा करा आराध्या नामे विख्यात. प्रतिवर्षी कार्तिकीसी येथे यावे निर्धारेसी. तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण. श्री गुरु म्हणती भक्तांसी काशी तीर्थ प्रगट येसी. न धरावा संशय तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर. करती स्नान निर्मळ आचार. तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारक. श्री गुरु म्हणती सकळांकासी तीर्थ दाविती पाप विनाशी. स्नान मात्रे पापनाशी जैसा तृणा अग्नी लागे. आपले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुअसी. बोलावूनी त्या समयसी पुसताती श्री गुरुमूर्ती. एक पूर्वदोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी. पाप तुझे असे गहिनी आठवणे करी मनात. ऐकोनी श्री गुरूंच्या बोले पाया पडे वेळोवेळी. अज्ञान आपण मूढ केवळा इतके कैसे ज्ञान मज. तू जगतात्मा विश्वव्यापक तुची ज्ञान ज्योतिष प्रकाश. सर्व जानसी तुची एक विस्तारोनी सांग मज. श्री गुरु म्हणती तियसी आपले पाप मज पुससे. वदिले 5 मांजरासी नेनसी खून धरी आपली. होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्या मोदनी. न पाहता उदक घालूनी झाकोनी ठेविली अग्नीवर. 5 मांजरांचा घात लागला दोष बहुत. ऐसे ऐकून या त्वरित श्वेत कुष्ठ झाली तिसी. देखून या भयाभीत झाली. श्री गुरुचरणा येऊन झाले तिसी. देखून या
श्री गुरुचरणा येऊन लागली. विनवी तसे करुणा बहाळे, कृपा करीन गा गुरुमूर्ती. करोनी समस्त पापराशी, तीर्था जाती वाराणसी. मी आले तुझे दर्शनासी, पाया वेगळी होईन म्हणून, पापा वेगळे होईन म्हणून. श्री गुरु बसती येसी, तुझ राहे स्वामी असी. उभगले बहुत जन्मासी, याची कारणे तुझे दर्शनासी. पापा वेगळे होऊ म्हणत असे, आता पुरे जन्म आपणा. म्हणून रदिले तुझे चरणा, याची जन्मी भोगीन जाणा. पापाचे फळ म्हणत असे. इतके ऐकुनी गुरुमूर्ती, रत्नाईस निरोप देते. पाप विनाश तीर्था जाय त्वरिते, स्नान मात्र जाईल कुष्ठ. स्नान करी हो तेथे स्नान. सप्त जन्मीचे दोष दहन, संदेह न करिता होय अनुमान. म्हणून सांगते श्रीक्षेत्र, सिद्ध मने नामधारकांसी. आम्ही देखील दृष्टीसी, स्नान करिता त्रिरात्रीसी. कुष्ठ तिचे पाही राहिले. ऐसे प्रख्यात तीर्थ देखा, नाम पाप विनाशे एका. जे करती स्नान भक्ती पुरुका, सप्त जन्मींची पापे जाते. तीर्थ महिमा देखोन, भक्त रत्नाईबाई संतोषवन. राहिली मठ बांधन, तीर्थ सन्निधा अवधारा. पुढे कोटी तीर्थ देखा, श्री गुरु दाविती सकळिका. स्नान मात्रे होय निका, याचे आख्यान बहु असे. जंबूद्वीपी जितकी तीर्थे, एकेका महिमा अपरिमिते. इतकी या वास कोटी तीर्थे, विस्तार असे सांगता. सोम सूर्य ग्रहणासी, अथवा संक्रांती पर्वणीसी, अमा पौर्णिमा प्रतिपदेसी. स्नान तेथे करावे. भवत सत्सेसी धेनु देखा, सालंकृत करोनी एका. दान द्यावे द्विजानिका, एकैक दान कोटी सरसे. तीर्थ महिमा आहे कैसी, स्नान केलिया अनंत फल पावसी. एकैक दान कोटी सरसी, दोन तीर्थी करावे. पुढे तीर्थ रुद्रपद, कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद, तेथे असे अवधारा. जे जे आचार गयेसी, करावे तेथे परियेसी. पूजा करा रुद्रपदाची, कोटी जन्मची पापे जाती. पुढे असे चक्रवर्ती तीर्थ, अतिविशेष पवित्र. केशव देव सन्निध तीर्थ, पुण्यराशी स्थान असे. या तीर्थी स्नान करिता, ज्ञान होय पतिता. अस्ति होती चक्राकिता, द्वारावती समान देखा. या तीर्थी स्नान करुनी, पूजा करावी केशचरणी. द्वारावती चतुर्ग्नी, पुण्य असे अवधारा. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, समस्त करती स्नान दान. पुढे असे मंथन दहन, तीर्थ सांगती श्री गुरु. ग्राम पूर्व भागेसी, कलेश्वर देव परयेसी. ऐसे गोकर्ण महाबळेश्वरी, समान क्षेत्र परिसा. मन्मथ तीर्थ असे करावे, कलेश्वराते पूजावे. पूजा वृद्धी होय बरवे, अष्टश्वरे पाविजे. श्रावण मास, अभिषेक करावा देवास. दीपराधना कार्तिक मासी, अनंत पुण्य अवधारा. ऐसे अष्टतीर्थ महिमा, सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा. संतोषाने भक्त उत्तमा, अति उल्हास करताती. मती समस्त भक्तजन, नेनो तीर्थांचे महिमाना. स्वामी निरोपिले कृपेने, पुनीत केले आम्हासे. जवळी असता समस्त तीर्थे, का जावे दूर यात्रे. स्नान असे हे पवित्र, म्हणून समस्त आचरती. अर्थ तीर्थे सांगत, श्री गुरु गेले मठात. समा आराधना करती भक्त, महानंद प्रवर्तला. सिद्ध म्हणे नामधारकांसी, तीर्थ महिमा आहे ऐसी. श्री गुरु सांगती आम्हासी, म्हणून तुझं निरोपिले. म्हणे सरस्वती गंगाधर, क्षेत्र थोर गाणगापूर. तीर्थ असती अपरंपार, आचरा तुम्ही भक्तीने. श्री गुरु चरित्र अमृत, सिद्ध मुनी शिष्य संवाद. बहुत गाणगापूर महात्म्य विख्यात, 49व्यात कथियले. बहुत गाणगापुरा महात्म्य विख्यात, 49व्यात कथियले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. सरस्वती श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे. अमरजा संगम गाणगापूर क्षेत्र महिमा हिमावर्णनम नाम 49शतोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.